हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण एक ना स्पेशल रेसिपी करणार आहोत. आपल्या देवीच्या आवडीची आहे बरं का. देवीला आवडतो तो तांबूल आपण करणार आहोत. या तांबूलला पान मुखवास असं सुद्धा म्हटलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, हा जो तांबूल आहे तुम्ही आधी पूर्वतयारी करताना सुद्धा करून ठेवू शकता. म्हणजेच की एक आठवडा आधी करून ठेवलं तरी चालू शकतं. कारण आपण हा फ्रीजच्या बाहेर आपण 1 महिना स्टोर करू शकतो आणि जर फ्रीजमध्ये तुम्हाला जर स्टोर करायचं असेल तर 2 महिने आरामात छान टिकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा जो तांबूल आहे तो आयुर्वेदिक गोष्टींपासून बनवलेला आहे. सो लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. सो तुम्ही पण या गौरीला नक्की हा तांबूल करून बघा. तांबूल किंवा पान मुखवासाठी ना आपण 30 विड्याची पानं घेतलेली आहेत आणि ती छान स्वच्छ धुवून नॅपकिनला आपण पुसून घेतलेली आहेत आणि फॅन खाली जरा 1 तास आपण छान वाळवूनही घेतलेली आहेत. आता आपण काय करायचं आहे की ह्याची जी देठं आहेत ती सगळी आपण ह्याची कट करून घेऊयात अशी. आणि ना ह्याचे आपण आहे ना असे बारीक तुकडे करून घेणार आहोत. आपण सगळ्या विड्याच्या पानांचे ना आपण असे छान बारीक पीसेस करून घेतलेत. आता आपण हे सगळं ना मिक्सरमध्ये टाकून घेऊया. आता तांबूलसाठी आपल्याला ना काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. पहिला आहे 4 वेलदोडे, 4 लवंगा, 6 चमचे आपण पोह्याचे चमचे आहेत ना 6 चमचे आपण बडीशेप घेतलेली आहे, कच्ची बडीशेप आहे ही. 5 चमचे धना डाळ, 3 चमचे तीळ. आता आपण ना हे छानपैकी भाजून घेऊ. हाताला चटका लागेल इथपर्यंतच आपण यांना भाजून घेऊयात. मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आता हे भाजण्याचं कारण आहे की आपलं जे तांबूल आहे किंवा पान मुखवास आहे ते छान खमंग पण लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जवळजवळ 2 महिने छान टिकतं. यासाठी आपल्याला ह्याच्यातलं ना मॉइश्चर सगळं घालवून घ्यायचं आहे. यासाठी आपण छान परतून घेणार आहे, भाजून घेणार आहे हे जिन्नस. आपण हे 2 ते 3 मिनटं छान भाजून घेतले आणि आता हाताला जरा थोडंसं गरम लागतं म्हणजे कडक भाजतंय. त्यात आता आपण ना अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कारण आपला जो पॅन आहे तो छान तापलेला आहे. सो तेवढी उष्णता खूप आहे. फक्त एवढंच करायचं आहे की सतत हलवत राहायचं, नाहीतर मग काय होतं की खोबरं खाली लागून जळतं. आपण ना हे खोबरं 1 मिनिट छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण गार करून घेऊया. आपण विड्याची पानं जी कट केलेली आहेत ती सगळी मिक्सरमध्ये काढलेली आहेत. आता त्यात आपण ना भाजून गार केलेले सगळं जे जिन्नस आहे ते सगळं टाकून घेऊया. त्यात आता आपण 3 चमचे ज्येष्ठमध पावडर टाकून घेऊया. 1/2 चमचा काताची जी पूड असते म्हणजे पावडर असते ती टाकून घेऊया. अगदी 1/2 चमचा चुना आहे तो टाकून घेऊया. त्यात आता आपण 2 ते 3 चमचे गुलकंद टाकून घेऊया. आता आपण काय करूयात की मिक्सरमध्ये हे क्रश करून घेऊयात. फार बारीक पावडर किंवा बारीक पेस्ट करायची गरज नाही आहे. पल्स मोडवर आपण चालू बंद करून आपण ना हाफ क्रश असं करून घेऊया. आपण तांबूल छानपैकी क्रश करून घेतलेलं आहे. आता आपण ते ना एका ताटात काढून घेऊया. आपण ना हे सगळं ताटात काढून आहे ना पसरवून 2 तास आपण यांना फॅन खाली ठेवायचं आहे. जेणेकरून आहे ना छानपैकी ह्याच्यात जर काही मॉइश्चर कंटेंट असतील तर ते छानपैकी वाळतात आणि जवळजवळ 2 महिने छानपैकी आपलं तांबूल टिकतं. आपण ना ह्याच्यात आता थोडीशी ना टुटी फ्रुटी पण टाकूया आणि छानपैकी आता 2 तास आपण वाळवून घेऊया. टुटी फ्रुटी ऑप्शनल आहे. कसं आहे की लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच टुटी फ्रुटी आवडते म्हणून आपण मिक्स केली आहे. जर तुम्हाला नैवेद्यात किंवा गौरींसमोर ठेवायचं नसेल तर मग तुम्ही टुटी फ्रुटी नाही टाकली तरी चालू शकतं. तर मंडळी, देवीला आवडणारा खास तांबूल म्हणजेच पान मुखवास तयार आहे आणि हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर 1 महिना आणि फ्रीजमध्ये 2 महिने असा तुम्ही स्टोर करू शकता.